रिजल्ट। उनके पैर में जो नस थी वो दब गई थी, वो पूरी तरह से ठीक नहीं चल पा रहे थे, उनको बहुत तकलीफ हो रही थी, उनको खड़े रह के काम भी नहीं करना हो रहा था। तो उसके लिए हमने ये अमृत जूस, सिर्फ अमृत जूस से ही उनको बहुत अच्छे से रिजल्ट आया है। 3 ही अमृत जूस का कोर्स किया था उन्होंने स्टार्टिंग पे, तो उनको इतने अच्छी तरह से रिजल्ट आया था। उसके बाद में उसका उनका बहुत कुछ प्रॉब्लम थे बाकी के भी, मतलब भूख नहीं लगती थी उनको, बाकी के बहुत सारे प्रॉब्लम थे, छोटे-मोटे प्रॉब्लम तो रहते ही है। लेकिन जो पैर का मेन उनका ऑपरेशन बोला था डॉक्टर ने, उनको दूसरा कुछ नहीं, पहले ऑपरेशन करने के लिए बोला था। लेकिन मैंने उनको बोला कि ऑपरेशन करने से पहले एक बार मेरे ऊपर विश्वास रख के ये अमृत जूस लेके देखिए, आपको बिल्कुल पूरी तरह से जो आपको प्रॉब्लम है वो पूरी तरह से क्लियर हो जाएगी। और उन्होंने सिर्फ 3 ही बॉटल में उनको रिजल्ट देखा, खुद उन्होंने देख लिया कि पूरी तरह से उनके जो पैर में नस दब गई थी वो पूरी तरह से क्लियर हो गई। उनको डॉक्टर ने बोला भी था कि ऑपरेशन करना है, लेकिन फिर बाद में जब उन डॉक्टर के पास गए थे तो उनका जो नस पूरा जो चेकअप था वो पूरी तरह से क्लियर था, वो पूरी तरह से नस जो चेकअप हुई थी ओपन हुई थी। बहुत अच्छे से रिजल्ट उनको आया। तकलीफ थी उनको, क्या तकलीफ थी वो सुनते हैं उनके मुंह से। नमस्कार, मी महेश शिंदे. तर जवळपास 8 महिन्यापूर्वी मी स्टँडिंग काम करीत होतो ना. मी कंपनीचा कंपनीत 12 घंटे आणि दुसऱ्या कंपनीत 8 घंटे काम करायचो. तर उभं राहून पायाची जी नस राहते ते आपल्या गुडघ्याच्या खाली, तर ते दबले होते उभा राहून. मग ते ट्रीटमेंट घेतली मी शिरूरला पण. तिथं डॉक्टरने फक्त एक्सरे करायला सांगितलं. तिथं मग त्यांनी एमडी डॉक्टरला सांगितलं की तुम्ही हे चेक करून घ्या. मग त्यांनी मी नगरला गेलो, विखे पाटीलच्या तिथं. त्यांनी पायाचं ऑपरेशन करायला सांगितलं. मग तिथून मी याला आपलं शिर्डीला साईनाथ हॉस्पिटल म्हणून आहे, तर तिथं मी त्या डॉक्टरनी पण चेक केलं. ते म्हणले तुमचं काय वय जास्त नाहीये, त्यामुळे तुम्ही या 8 ते 15 दिवसाच्या गोळ्या घ्या. तर त्यांनी 15 दिवसाच्या गोळ्या दिल्या. गोळ्या दिल्यानंतर माझं राहिलं नाही, पण तरी पण थोडं मनात एक डाऊटच होता की राहतंय का नाही. मग मी अश्विनी मॅडमकडून ते अमृत ज्यूस घेतलं होतं. तर मग त्यांच्याकडून स्टार्टिंगला 2च बॉटल घेतल्या. तर त्याच्यानंतर मग थोडं 8 ते 15 दिवसात थोडं रिअलाइज झालं की थोडं रिझल्ट आल्यासारखं वाटायला लागलं. तर मग मी 2 बॉटल संपल्या, तर तिसरी त्यांच्याकडून घेतली. 2 बॉटल संपल्याच्या नंतर मग मी माझं जे पायाचं क्लिअर म्हणजे ते सूज येत होतं ना, ती क्लिअर झाली. मग मी पूर्ण एक कोर्स केला. त्याच्यानंतर मग परत चेक केलं तर माझा नॉर्मल झालं. ते ऑपरेशन करायचं टाळलं होते. थँक्यू. येस.